व्हॉट इज ट्रेडिंग? पहिले मित्रांनो, ट्रेडिंग इज नथिंग बट सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंटचा एक प्रकार आहे. सगळ्या स्टेप्स प्रॉपर समजावून सांगतो. काय होतं, 95% ट्रेडर कशा पद्धतीने काम करतात आणि ऍक्च्युअल कशा पद्धतीने काम केलं पाहिजे, तो फरक मी तुम्हाला सर्वांना समजावून सांगतो. हे बघा, 95% ट्रेडर मार्केट टॉपला जातो, एक मेसेज येतो, टीव्ही न्यूज वरती चालू असतं की अरे मार्केट टॉपला गेलंय, मार्केटने बनाया नया टॉप. टिप्स अँड कॉल्स येतात, फ्रेंड्स चर्चा करतात, सेल्फ इंट्युशन्स येतात आणि विचार केला जातो. मार्केट बद्दल म्हटलं जातं जसं 26,000 मार्केट झालं, मार्केट का अगला टॉप है 27,000, 28,000, 30,000 जाके ही निफ्टी रुकने वाली है, वगैरे 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 वगैरे, फलाना ढिमकाना असे न्यूज येतात. आणि ज्यावेळी मार्केट टॉपला असतो तिथे आपण ते शेअर्स जे आहे खरेदी करतो. जसं तुम्ही खरेदी करतात तिकडनं मार्केट खाली येण्यास सुरुवात करतो आणि आपल्याला लॉस देतो. येस ऑर नो? येस ऑर नो? तुम्ही ट्रेडिंग करा, इंट्राडे करा, स्विंग ट्रेडिंग करा, पोझिशनल ट्रेडिंग करा, ज्यावेळी तुम्ही एंटर करतात त्यावेळी लॉस होतो. येस ऑर नो? म्हणजे कसं, जे लोक नवीन आहेत मित्रांनो, तुमच्या स्क्रीनवरती जे मी शेअर केलंय याला म्हणतात चार्ट. प्राइस वाढते किंवा घटते याच्याद्वारे आपण बघू शकतो. ग्रीन लाईन्स म्हणजे प्राइस वाढते, रेड लाईन म्हणजे प्राइस घटते. असं करत करत हा चार्ट जो आहे त्याच्यात मार्केट गेलं, टॉपला 320 झालं, लगेच नवीन टार्गेट आलं, आता हा जाणार 400, आता हा जाणार 500, वगैरे वगैरे. आणि जे नवसिकिया ट्रेडर आहेत, 97% ऑफ द जे ट्रेडर आहेत, हे सगळे काय करतात, मार्केट ज्यावेळी टॉपला आहे आणखीन वाढण्याच्या याच्यात खरेदी करतात. जसं ते खरेदी करतात, मार्केट टर्न करतो, लॉस करण्यास सुरुवात करतो. 5,000चा लॉस, 10,000चा लॉस, पूर्णपणे मार्केट लॉस मध्ये येऊन बसतो. राईट? मग एक्झिट करता. पहिलं सेल बटन केलं, चलो वापस वरती, परत टॉपला, आता परत उम्मीद जागी झाली, परत आला, आता यावेळा 500 जाईल, यावेळी 600 जाईल. जसा तो खरेदी करतो परत तिकडनं मार्केट खाली येतो आणि त्याला एक मोठा लॉस देतो, लॉस बुक केला जातो, पोर्टफोलिओ होतो नेगेटिव्ह, पूर्णपणे भीती वाटते. येस ऑर नो? कोणताही स्टॉक घ्या, कोणताही स्टॉक घ्या, राईट? चला, ज्यांनी काम केलं नाहीये तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे. आता तुम्ही योग्य जागी आलाय, तुम्ही लर्न करून घ्याल. मग काय म्हटलं जातं, ब्लेम गेम. हे मार्केट कोणाचं नाही, हा सट्टा आहे, हा जुगार आहे. मार्केट कोणाचं नाही. मोठे मोठे लॉसेस देतो, तुझं घर जाईल, असं होईल, तसं होईल, बरोबर ना? पण मित्रांनो, सोप्पा प्रश्न आहे, ज्यावेळी तुम्ही खरेदी केलं होतं त्या शेअर्सला, तिकडनं तो वरती जाईल आणि प्रॉफिट देईल, हे कशावरून तुम्ही ठरवलं होतं? कशावरून ठरवलं होतं? कशामुळे ठरवलं होतं? नाही माहिती? प्रिडिक्शन, न्यूज वगैरे वगैरे. त्याच्याऐवजी जर तुम्ही जर बघाल, अशा पद्धतीने 95% ट्रेडर लॉस मध्ये, का माहितीये का? लॅक ऑफ नॉलेज आणि पुअर रिस्क मॅनेजमेंटमुळे. त्यांना माहितीच नाहीये कोणता शेअर मी का खरेदी करतो आहे. टेक्निकल अनालिसिस नावाचा प्रकार असतो, ज्याच्याद्वारे चार्ट रीड करता येतो आणि चार्ट तुम्हाला सांगतो की मार्केट कुठे खरेदी करायचं आणि मार्केट कुठे सेल आउट करायचं, बाय कुठे केलं पाहिजे आणि सेल कुठे केलं पाहिजे. टेक्निकल अनालिसिस तुम्हाला सांगतं, फंडामेंटल अनालिसिस तुम्हाला सांगतं. हा सेम चार्ट जे टेक्निकल अनालिसिस युजर आहेत ते वापरतात, टॉपला मार्केट असल्यावरती सप्लाय झोन म्हणून इथे खरेदी करायचं नसतं टॉपला. फॉर एक्झाम्पल, जस्ट दिवाळीचा महिना चालू आहे,
दिवाळीची तुम्ही सर्वांनी खरेदी केली. पूर्ण मुलांची शॉपिंग केली, फॅमिलीची शॉपिंग केली आणि तुम्ही बिलिंग काउंटरवरती गेलात. त्याने सांगितलं फलाना ढिमकाना सगळं मिक्स केलं आणि ₹10,000 तुमचं बिल झालं. पहिला शब्द काय वापरला तुम्ही? पहिला शब्द काय वापरला? चॅट बॉक्समध्ये टाका. राइट? पहिला शब्द. डिस्काउंट. राइट? एक्झॅक्टली गणेश सर. डिस्काउंट किती? बरोबर ना? एक्झॅक्टली योगिता मॅडम. डिस्काउंट किती? है ना? अरे मग ज्यावेळी तुमची आवडीची गोष्ट आहे, ती तुम्ही खरेदी करतात आणि तिची प्राइस तुम्ही सांगतात, की मला हाय वाटतंय, डिस्काउंट केलं पाहिजे, राइट? ज्यावेळी मी शेअर्स खरेदी करतो, तो त्याच्या टॉप प्राइसला असतो. त्याच्यात डिस्काउंट नको का मग? त्याच्यामध्ये डिस्काउंट नको का? राइट? आणि जो टॉपचा एरिया आहे, त्याला म्हटलं जातं सप्लाय झोन. तिथे कधीच खरेदी करायचा नसतो आणि जो बॉटमचा एरिया आहे, म्हणजे डिस्काउंटेड प्राइस आहे. जी गोष्ट पहिले महाग होती, आता ती स्वस्त झाली. तिथे त्याला खरेदी करायचं असतं. याला म्हणतात डिमांड झोन आणि जे टेक्निकल एनालिसिस यूज करणारे ट्रेडर आहेत, ते वापरतात या डिमांड झोनला. तिथे खरेदी करतात आणि ज्यावेळी डिमांड आणि सप्लाय झोन आपल्याला सांगतात कुठे बाय केलं पाहिजे आणि कुठे सेल केलं पाहिजे. याला म्हणतात टेक्निकल एनालिसिस, चार्ट रीडिंग. डिमांडमध्ये जिथे प्राइस येते तिथे तिला खरेदी केलं जातं. तिकडनं प्राइस वाढते, प्रॉफिट होतो आणि हा प्रॉफिट जातो. ज्यावेळी बुक केला जातो त्यावेळी 95% रिटेल ट्रेडर येतात खरेदी करण्यासाठी. परत मार्केट तुम्ही लॉसमध्ये येतात. परत तो येतो डिमांड झोनमध्ये, बरोबर? त्याच लेव्हलला जिथे पहिले बाय केलं होतं त्याच लेव्हलला आला, जिथे सगळे इंटरेस्टेड आहे डिमांड झोन म्हणतात त्याला. टेक्निकल एनालिसिस युजर करणारे लोक आहे, ते बाय करतात तिथे. पुन्हा तो वरती जातो टॉपला, मिळतो प्रॉफिट आणि 95% ट्रेडर लॉसमध्ये. हे टेक्निकल एनालिसिस वापरणारे लोक प्रॉफिटमध्ये येतात. बरोबर का? याचा एक छोटासा व्हिडिओ आणखीन डिटेल तुम्हाला समजावं, टेक्निकल एनालिसिस काय आहे किंवा चार्ट रीडिंग काय आहे, ते छोट्याशा व्हिडिओद्वारे तुम्हाला आणखीन डिटेलमध्ये समजवतो. चालेल ना? हे बघा चार्ट रीडिंग. या खाली मार्केट येतंय, प्राइस घटते आणि खाली प्राइस ज्यावेळी तो डिस्काउंटमध्ये येतो, स्वस्तात प्राइस खरेदी केली जाते आणि तिकडनं ज्यावेळी तो वरती जातो, त्यावेळी त्याला खरेदी केलं जातं. विकलं जातं. बॉटमला खरेदी करायचं, टॉपला विकायचं. टेक्निकल एनालिसिस म्हणतात, चार्ट ट्रेडिंग म्हणतात. याचे खूप प्रकार आहेत. कॅन्डलस्टिक एनालिसिस, इंडिकेटरवरती आधारित, लाईन चार्टवरती आधारित. काही इंडिकेटर आहे, जसं सिग्नल आहे. सिग्नल काय सांगतो? रेड झालं म्हणजे स्टॉप राहा, गो ग्रीन झालं म्हणजे गो, है ना? तशा टाइपचे इंडिकेटर आहे. ते सांगतात, की मार्केट आता अप जाऊ शकतो, की मार्केट आता डाउन जाऊ शकतो. त्याचं प्रिडिक्शन तुम्ही तुमच्या अनालिसिसद्वारे करू शकतात आणि ते म्हणतात चार्ट रीडिंग. हे कळालं तर तुम्हाला कळेल हा चार्ट कसा बनतो. हे कॅन्डल्स तुमच्या समोर जे दिसतायत ते काय आहे? फेअर प्राइस काय असते? अनफेअर प्राइस काय आहे? या कॅन्डल कशा बनतात? हे सगळं तुम्हाला समजून घ्यावं लागेल. हा चार्ट तुम्हाला रीड करता यायला लागेल. त्यावेळी तुम्ही त्याच्याद्वारे बाय किंवा सेल करू शकतात मित्रांनो. याला म्हणतात टेक्निकल एनालिसिस. बरोबर? फंडामेंटल एनालिसिस सांगून समजून तुम्ही एंटर करू शकतात. ऑप्शन्स ज्यावेळी तुम्ही घेताय तर कुठली स्ट्राइक प्राइस घेतली पाहिजे. त्या स्ट्राइक प्राइसला ट्रेड करण्याच्या पद्धती असतात. ट्रेडिशनल ऑप्शन ट्रेडिंग, चार्ट बेसवरती, इंडिकेटरवरती आधारित, डेटावरती आधारित, की ज्याच्याने मला कळेल, की हा वाढण्याचे चान्सेस आहे, की घटण्याचे चान्सेस आहे. त्यानुसार मी त्याचा चार्ट पकडेल आणि त्या चार्टद्वारे त्या ऑप्शनला मी खरेदी करेल आणि मग जाऊन तो प्रॉफिटेबल बनेल. समजतंय का सर्वांना? चार्ट रीडिंग काय आहे कळायला लागलं का? सोप्या भाषेमध्ये. हे हे सगळ्या गोष्टी ना मित्रांनो डिटेलमध्ये समजाव्या लागतील. डिटेलमध्ये.
हे प्रॉपर लर्न करावं लागेल, प्रॉपर एज्युकेशन घ्यावं लागेल, की ग्रीन कॅन्डल काय, रेड कॅन्डल काय, पडणारं मार्केट कसं चालतं, चढणारं मार्केट कसं चालतं, डिमांड झोन कसा मार्क करायचा, सप्लाय झोन कसा मार्क करायचा, हे समजायला लागल्यावरती तुम्ही एक चांगले टेक्निकल एनालिसिस करून ट्रेडर बनू शकता.